भगवद्गीता वाचली तर त्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की येतू सर्वांनी कर्मांनी नाही संन्यासी मत्परा अनन्य योग्य मान ध्यान उपासने देशा मग सबूत करता मृत्यू संसार सागरात आणि भाववी नजरात पाहतं मग या व्यक्तींसाठी तसा तुम्ही कर्म चांगले करा त्या कर्माचं फळ निश्चित चांगलं मिळते आणि ते सगळे कर्म आमदारसाठी होते. आम्हाला हिंदूला शिकवला चिल्लर बोललं हे सैनिक म्हणून वागतो आम्ही हे हिंदू सांगताना म्हणून आपण सैनिक आहे कोणाला लहान लहान पोरं काही समजत नाही हिंदुत्व तुला कशासोबत हिंदू काय माहित आहे काय हे कोणीही चिल्लर चाललेले लोक फक्त मतांसाठी आपल्या हिंदूंचा वापर केला जाते आणि आपल्याला हिंदू सांगतात मग आम्ही झालं तो काम करून राहिलो मग हे काय या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर मुस्लिम हा भाग अतिशय कमी आहे आणि सर्वात जास्त जर गावात जर पाहिले तर ही आपली हिंदू लोकांची आहे. बंधारे कोणासाठी बांधले मुस्लिम लोकांवर शेती असतात ते तर सकाळी उठले की कोणी रेती वाहत जाते कोणी कामाला जाते कोणी एअरपोर्ट ड्रायव्हर जाते शेती कोणाची आहे आपल्या लोकांची आहे. मग हे बंधारे बांधले कोणासाठी गाड्या कोणाच्या जास्त आहे मुस्लिम लोक एका टिबलशीट कामाला जातात एका ॲटोमध्ये 7-7 लोक कामाला जातात हे रस्ते कोणासाठी आहे आपल्यासाठी आणि या सर्व समावेशक सर्वांसाठी विकास करणाऱ्या माणसाला फक्त तुम्ही पाळू शकत नाही तुम्ही त्याचा विरोध करू शकत नाही तुमच्याकडून सगळ्याला काम नाही हिंदुत्वाचं नाव देतात मग आम्ही कोण आहे आम्ही नमाज पडायला जाऊन बरोबर अरे आम्ही काका आरती करणारे संतून बसणारे भगवद्गीता बसणारे लोक आहे अशा खोट्या गोष्टी सांगून फूल कापा घेऊन आमच्या लोकांचा रस्ता बदलू नका या लोकांना योग्य रस्ता आणणारे आम्ही दुसरं पाहिजे हे काही लोक जाती जाती सांगतात अरे जाती जाती भाऊ रागी भाऊ तर सांगू नका या रागी भाऊ ना कोणी समाजाचा पुरुषोत्तम झाल्याचे संचालन केला या रागी भाऊ ना शेती त्या माणसाने रस्त्याचा विषय नव्हता फक्त शेतीशिवाय दुसरं काही नाही अशा संदीप पद्धतीने माणसानं संचालन केलं आपल्या जिजाऊची भांडारचीच आहे ज्या माणसाचं एकदम समोर राजकारणी कोणाची वाद नाही समोरच्याचे बोलत नाही हव्या म्हणणारा माणूस तो संचालन केला अरे अजून काय सांगू घरोदारोदारी दूध विकणारा माणूस सभापती केला जातीचा फाटीचा हे धर्माचं हे कोणी आम्हाला विनाकारण खोट्या गोष्टी लोकांना सांगून भूल कापा देऊन लोकांना चुट्या बोलू नका हा चुट्या बोलण्याचा धंदा तुमचा 25 वर्ष चालला आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि यांना सर्वांना उत्तर हे आपल्या सर्व हिंदू मध्ये लोकांना हे मतदान पेटवून द्यायचं आहे आणि येत्या 20 तारखेला सर्वांनी आमदार राजेश भाऊ यांचा 15 डिसेंबर बटन दाबून